विदर्भ स्पेशल अस्सल नागपूर पद्धतीची खमंग चविष्ट पुडाची वडी परफेक्ट सारण भरून खुसखुशीत कोथिंबीर सांबर वडी करणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे, छान निवडून घेतलेली आहे. आणि एका पातेल्यामध्ये कोथिंबीर आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. त्यावर जी माती असते ती संपूर्ण निघून जाते. भरपूर पाणी टाकून ह्या पद्धतीने आपल्याला कोथिंबीर धुवून घ्यायची आहे. खाली त्याचा गाळ बसतो आणि कोथिंबीर स्वच्छ धुतल्या जाते. मी इथे कोथिंबीर छान धुवून घेतली आणि आपल्याला ही बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे. कवळी कवळी बघून घ्यायची, त्याच्या काड्या जास्त निब्बर घ्यायच्या नाहीये आपल्याला. आणि छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे. या पद्धतीने मी इथे छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर. त्यानंतर चाळणीमध्ये टाकायची, कारण आपण धुवून घेतलेली होती. त्यामधलं पाणी छान कोरडं करून घ्यायचं आहे, निथरून घ्यायचं आहे. काही आपण आता इथे मसाले बघूया. 1 वाटी मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे किसलेलं. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, थोडीशी हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे तीळ, 1 चमचा धनी पावडर, पाऊण टीस्पून इथे हिंग घेतलेला आहे. गरम मसाला घेतला, कांदा लसूण मसाला घेतला. आपण आता इथे सर्व साहित्य बघितलेलं आहे. गॅसवर मी इथे पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकलं. तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं, हिंग टाकून घ्यायचं. त्यानंतर तीळ टाकायची आणि आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. लगेचच आपण यामध्ये खोबरं टाकूया. खोबरंही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. छान असं खमंग भाजून घ्यायचं, म्हणजे वडीलाही छान चव येते. त्यानंतर लगेचच आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया. तोही आपल्याला याच्यामध्ये छान खमंग भाजून घ्यायचा आहे. छान भाजलेला आहे. त्यामध्ये आपण गरम मसाला, कांदा लसूण मसाला, थोडीशी हळद, धनिया पावडर, मिरची पावडर टाकून घ्यायची आणि छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. छान मिक्स झालेली आहे. मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. त्यानंतर मी ते अर्धा लिंबू पिळून टाकणार आहे. तुमच्याकडं जर लिंबाच्या ऐवजी तुम्ही इथे आमचूर पावडरही टाकू शकता, अर्धा चमचा. तुम्हाला जर जास्त दिवस ह्या वड्या 5-6 दिवस ठेवायच्या असेल तर टाकू शकता, किंवा लगेच संपवायच्या असेल तर लिंबू टाकला तरीही चालतो. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपण जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे तीही टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायची आहे. आपल्याला 3 ते 4 मिनिट ह्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आणि शिजवून घ्यायची आहे. कोथिंबीर ह्यामध्ये लगेचच मिक्स होते आणि लगेचच शिजते आणि आपल्याला ही गरम असल्यामुळे जास्त वेळ गॅसवर ठेवायची गरज नाही आहे. कोथिंबीर ही यामध्ये छान मिक्स झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि सारण थंड करायला बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊया. मी इथे एक ताट घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 कप मैदा टाकायचा आहे. मी इथे आधीच चाळून घेतलेला आहे. आणि 2 कप मैद्याला 1 कप बेसन पीठ टाकायचं आहे. थोडासा अर्धा चमचा ओवा घेतला, चोळून हातावर टाकायचा आहे. थोडीशी हळद टाकायची, लाल मिरची पावडर अर्धा चमचा टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मी ते कडकडीत असं 2 चमचे तेल गरम करून घेतलं आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. चटका लागू शकतो, सावधगिरीने करायचं. थोडंसं हाताने आधी पीठ टाकायचं तेलावर आणि हळूहळू त्याला पिठाला लावून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं, म्हणजे छान खुसखुशीत ह्या वड्या तयार होतात. मी इथे पिठाला छान तेल लावून घेतलेलं आहे. गोळा करून बघितला. पिठाला तेल छान लागलेलं आहे. मूठ वळून बघायची. लगेचच त्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं पाणी टाकायचं. पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. जास्त घट्टही करायचं नाही आहे, जास्त पातळही करायचं नाही. अंदाजानुसार थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ छान भिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने यामध्ये बेसन पीठ टाकलेलं आहे, त्यामुळे हे पीठ लगेच दाटसर होतं. त्यामुळे अंदाजानुसार आपल्याला हे पीठ
पाणी टाकून छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. या पद्धतीने मी इथे गोळा तयार करून घेतला. त्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकून याला छान मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. ह्या पद्धतीने आपण याचे लगेचच वड्या करायला घेणार आहोत. मी इथे लिंबा एवढ्या छोटे छोटे अशा गोळे तयार करून घेत आहे. संपूर्ण मी पिठाचे इथे गोळे तयार करून घेतले आणि पोळपाटावर थोडासा मैदा लावून आपल्याला याच्या छान अशा पातळसर पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. जास्त घट्टही करू नका, जास्त पातळही करू नका. मी इथे थोडासा मैदा लावूनच इथे लाटून घेत आहे. ह्या पद्धतीने मी इथे लाटून घेतलेली आहे पुरी एकदम पातळ अशी. लगेचच आपण ह्यामध्ये सारण भरून घेऊया. मी इथे 3 चमचे इतकं सारण टाकत आहे. छान सारण भरायचं म्हणजे पुडी आपली छान लागते. छान असं पसरून घ्यायचं आहे त्यावर आणि बाजूबाजूला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये या सुटल्या नाही पाहिजे पुड्या. आणि फोल्ड करायचं आहे दोन्ही बाजूने. फोल्ड करताना मध्येही पाणी लावून घ्यायचं. चारही बाजूने पाणी लावून मगच त्याला फोल्ड करायचं, दाबून घ्यायचं म्हणजे फुटणार नाहीत, सारण त्याचं बाहेर येणार नाही तेलामध्ये. पाणी लावून अशा छान त्याचं पॅक करून घ्यायचं आहे. जास्त करून ठेवायच्या नाही. 4-5 केल्या का लगेचच तळून घ्यायच्या, कारण ते सुकल्यानंतर तेलामध्ये फुटू शकतं. 3-4 केल्या की लगेच तळायच्या, 3-4 केल्या की लगेच तळायच्या. नाहीतर ओलं कपडा त्याच्यावर टाकायचा आहे का, तर कॉटनचा कपडा टाकला ना तर मग सुकणार नाहीत. मी ते सांबारवडी तयार करून घेतलेली आहे. गॅसवर आता कढाईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे. मध्यम ठेवायचं. 2 इथे मी सांबार वड्या त्यामध्ये सोडलेल्या आहेत. कमी गॅसवर आपल्याला ह्या वड्या छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे. त्यावर मी तेल टाकत वड्या ह्या छान तळून घेत आहे. ह्या पद्धतीने मस्त खुसखुशीत होतात, चवीला तर अप्रतिम लागतात. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. काहीतरी नवीन करून बघायचं आणि खाऊन बघायचं. खूप छान होतात, ह्या खुसखुशीत होतात. गोल्डन कलर येईपर्यंत मी छान इथे तळून घेतलेले आहे. अजिबात तेलकट झालेल्या नाही आहे, बघू शकता. एका ताटामध्ये आपण ह्या काढून घेणार आहोत. सर्व मी अशा सांबारवड्या तयार करून घेणार आहे. ह्या तुम्ही कढीसोबत, फोडणीच्या ताकासोबतही खाऊ शकता. मी तुम्हाला इथे फोडणीचं ताक दाखवलेलं नाही आहे, पण फोडणीच्या ताकासोबत खूप छान लागतात. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल ज्योतिष किचन चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.